विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावरती 125च्या वर जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामध्ये विशेष रणनीती तयार। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा निवडून येणाऱ्या स्थितीमध्ये असलेल्या 75 जागांवरती विशेष जागांवरती लक्ष केंद्रित केलं जाणार। 6 प्रमुख नेत्यांची दिली विभागनिहाय जबाबदारी। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता। अंबादास दानवे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये निवडून येण्याचं मेरिट असेल तर आम्ही नक्की उमेदवारी देऊ। ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादीच, मात्र त्याचा अर्थ कुणी कुणाच्या विरोधात आहोत असंही नाही, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। एमआयएम ही विघातक शक्ती, त्यांच्याशी युती संदर्भात कुठलीही चर्चा नाही, अंबादास दानवे यांचं माझाकडे मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार ही आनंदाची गोष्ट, त्यांना कळलं असेल लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार न दिल्याचा कसा फटका बसतो, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन। मोदींनी बाप्पाची आरतीही केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेल्यानंतर राऊतांचं ट्विट। महाराष्ट्रामधील घटनाबाह्य सरकार बिनबोभाट चालू राहील, न्याय देवते पाहतेच ना, राऊतांकडून टीका करत ट्विट। भाजप कोर कमिटीची 18 सप्टेंबरला बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती। कोर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख। संख्याबळाच्या अभावी अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालय नाही। महायुतीमध्ये 40 मतदारसंघांमध्ये वादाची शक्यता। संभावित वादग्रस्त 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती। या जागांसंदर्भात सामोपचाराने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांची मुख्यमंत्र्यांची चर्चा। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या शिवसेनेच्या अहवालावरही चर्चा। मिंदे फडणवीसांची लाडक्या पोरांसाठी चिरडा आणि पळा अशी योजना। नागपूर अपघात प्रकरणावरून सामना अग्रलेखामधून टीका। मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय अजित पवार यांच्याकडून रद्द। चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द। 7 वर्षांपूर्वी लोढा पर्यटन मंत्री असताना घेतला होता निर्णय। कोस्टल रोड वांद्रे सी लिंकचं आज उद्घाटन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर केवळ 12 मिनिटांमध्ये कापता येणार। राज ठाकरे यांच्या गुडघ्याला ठाणे दौऱ्यामध्ये दुखापत। गाडीतून उतरताना झाली दुखापत। ठाणे दौरा आटोपता घेत राज ठाकरे मुंबईला परतले। पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी उपोषण सुरू। उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावली, उपचाराला नकार। नाशिकच्या साल्हेर किल्ल्याला मिळणार जागतिक पर्यटनाचा दर्जा। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून किल्ल्याची पाहणी। युनेस्कोचं पथक 1 ऑक्टोबरला साल्हेर किल्ल्याची पाहणी करणार। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्यावरती मोठी कारवाई। तब्बल 39 अधिकाऱ्यांचं केलं निलंबन। पाहणी दौऱ्याला गैरहजर राहिल्यानं आयुक्तांची कारवाई। नागपूरमध्ये केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन दाखल। नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डमध्ये नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू। नागपूर सिकंदराबाद 10 नव्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा। पुण्यामध्ये लेझरचं साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांवरती गुन्हे दाखल। पुणे पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा। दहीहंडी गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळी लेझरचा वापर। लेझरवरती बंदी असतानाही वापर केल्यानं गुन्हे दाखल। नागपूर शहरातील 11 प्रमुख मार्गांवरील वाहतूक आजपासून बंद। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रस्ते 5 दिवस बंद।
70 वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार. 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा. डोळ्यांचा चष्मा उतरवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉप्सवरती भारत सरकारची बंदी. चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत केली कारवाई. नागपुरात स्वाईन फ्लूचे 159 रुग्ण आढळले. 15 रुग्णांचा मृत्यू. नागपूरमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव. स्वाईन फ्लूच्या सक्रिय रुग्णांची सध्याची संख्या 14. नाशिक शहरातील गर्भपात सेंटर आरोग्य विभागाच्या रडारवर. नाशिकच्या पंड्या हॉस्पिटलमधील कारवाईनंतर आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर. आरोग्य विभागाकडे नोंदणी न करता सुरू होता दवाखाना. पीएम ई ड्राईव्हला केंद्राची मंजुरी. ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 11,000 कोटींची योजना. पुढील महिन्यामध्ये एसटीच्या ताफ्यात येणार नव्या 100 बसेस. नोव्हेंबरमध्ये आणखी 300 नव्या लालपरी. अंतिम चाचणी पूर्ण. नंदुरबारच्या शहादामध्ये शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीनं सामूहिक गणेश आरती. मंत्री विजयकुमार गावित यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. नेरळमधील मारहाण प्रकरणामधील आरोपी शिवाजी सोनवणे याला पोलिसांकडून अटक. कारच्या फुटलेल्या काचेची भरपाई देण्याच्या वादातून मारहाण. चंद्रपूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. अभ्यासाच्या तणावामधून आत्महत्या झाल्याची शक्यता. विवेकबुद्धी असलेली मुलगी पहिल्या भेटीमध्ये हॉटेलच्या खोलीमध्ये भेटणार नाही. सुनावलेली शिक्षा रद्द करताना नागपूर खंडपीठाचं बलात्कार प्रकरणामध्ये निरीक्षण. अल्पवयीन पीडित मुलाचा बलात्काराचा आरोप कोर्टाकडून अमान्य. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये विद्युत तार चोरीच्या घटना वाढल्या. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.